हॅलो गाईस, तर मी चिराग बैरे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मागे बघू शकतो मी बस आहे आणि आता मी आहेत राम मंदिराजवळ आणि आता मी चाललेले आहेत एकविराला. दरवर्षीप्रमाणे जातो 3 स्टार बॉईसोबत बँजोवाले सगळे. आणि बघू शकता इथे सगळी बस आहे, हे सगळे आम्ही आहेत आणि तिथे दादा 3 स्टार बॉईस सगळे चाललेले आहेत. तर खूप मजा येणार आहेत. गावातून सुद्धा वाजवत गाजवत आम्ही निघाले. खूप मजा आली. आता वाजलेले आहेत 11:30 आणि आम्ही आता निघाले आहेत बस घेऊन आणि सगळे बँजोवाले आहेत. खूप मजा येणार आहे. दरवर्षीप्रमाणे मी यांच्यामध्ये जातो. तर ब्लॉग स्किप नका करू, ब्लॉग बघत राहा. तर काय चिन्मय बघा कसं झोपलाय, त्याला मागे झोप येत नव्हती म्हणून पुढे येऊन बसला झोपायला. तर गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहेत एकविराला आणि हा मागे दिसतो तो आम्ही रेंटवर घेतला बंगलो. तुम्हाला आतनं पण दाखवतो आणि खूप मध्ये आहे हा. सो डायरेक्ट इथे पोचल्यावरच दाखवलं आणि बस आमची बाहेर ठेवली आम्ही आणि आता इथला मधलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. सगळे आतमध्ये आहेत. तर गाईस हा आहे आमचा स्विमिंग पूल, इथे बघू शकतात बंगल्याच्या समोरच आहे आणि आता आपण मध्ये जाऊन बघूया सगळे काय काय करतात ते. तर गाईस हाय करा, हाय. तर गाईस तुम्ही बघू शकतात सगळे ते लसूण वगैरे सोरात बसल्यात आणि आम्ही लोक जेवण करतात इथे. काय विषय नाही सगळं. आणि आता गाणं वगैरे लावतात आणि नाचणार सगळे आणि इथे बघा जेवण चालू आहे. तर गाईस आता आम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे आणायला गेलेले. रातच्या हातात आहे बघा थंडा. ओके. आणि तिथे ते दिसतं ना लास्ट पर्यंत, तिथपर्यंत आम्हाला चालत जायचं. आता तोपर्यंत आम्ही तिथे चालत जातात, तिथे गेल्यावर भेटू.
A few moments later. तर काहीच आता झोपेतून उठला आहे आणि अजून पवनदादा वगैरे झोपल्यात आणि वाजलेले आहेत 8:30. आम्ही 5:30-6 वाजेपर्यंत नाचले वगैरे, खूप मजा केली, जेवले वगैरे, परत नाचले, स्विमिंग पूलमध्ये उडी मारली, खूप मजा केली आणि मग फ्रेश होऊन आंघोळ वगैरे केली आणि झोपले. आता परत उठले, परत आता जेवण वगैरे करायला लागलेत सगळे. तर काहीच बघा जेवण बनवायला लावलं इथे. काय केलं जेवणाला? आणि इथे वाजवायला बसल्यात. तर काहीच फायनली आमचं चिकन झालेलं आहे रेडी. ह्या भाऊने बनवलं आहे आणि आम्ही लोक इथे बसले, चिन्मय वगैरे गौतम इथे बसलाय, आम्ही लोक इथे थंडा घेऊन बसतात. तर काहीच गुड मॉर्निंग. आजचा डे 2 आहे आमचा इथे एकविरामध्ये आणि आता आम्ही चाललेले आहेत कोल्ड्रिंक वगैरे आणायला. इथे आमचं तेच चालू आहे आणि मागे वाजवायला बसलेत. म्हणजे इथे पूर्ण दिवस वाजवतच असतात आणि खायचं प्यायचं झोपायचं एवढं 3 दिवस आम्ही इथेच आहेत. तर कसलं काय टेन्शन नाही आम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचं. खातात पितात झोपतात नाचतात एवढंच चालू आहे. असं 3 दिवस नो टेन्शन, कसलंच खायचं प्यायचं झोपायचं तेवढंच चालू आहे. आणि आता परत चालले कोल्ड्रिंक वगैरे आणायला. जाताना आम्ही मंदिरात सुद्धा जातात. तर आज मी मंदिराचं दर्शनसुद्धा दाखवेल तुम्हाला, जर कॅमेरा तिथे अलाउड असेल तर. आणि मेन म्हणजे सीन असा झाला की आम्ही आलेले 10, 11, 12 डेटसाठी आणि मंदिर बंद आहे 10पासून 14 तारखेपर्यंत. तर मग आम्हाला दर्शन नाही भेटणार, म्हणजे गडावर झालं तिथे डोंगरावरचं दर्शन नाही भेटणार आम्हाला. बाकी इथे पायथ्याशी भेटेल, तिथे जाऊ शकतात आम्ही. बाकी मेन जिथे मंदिर आहे ना तिथेच नाही जायला भेटणार आम्हाला, प्रॉब्लेम झाला तिथला. सो बघूया आता तिथे पोचल्यावर. तर काहीच बस इतके आल्यात ना, तुम्ही बघू शकतात मागे इथे पुढे सगळीकडे बस. आज सॅटर्डे आहे ना, सगळ्यांना माहिती आहे देऊळ बंद आहे, तरी पण वॅकेशनसाठी इथे येतो. कारण इथे आल्यावर एक अलगच सुख असते, कसलं टेन्शन नाही काय नाही, एन्जॉय करायचं, खायचं प्यायचं नाचायचं मजा करायची. गर्दी बघू शकतात किती आहे. तर गाईस गर्दी बघू शकतात तुम्ही किती आहे. सॅटर्डे असल्यामुळे गर्दी खूप होती. बघूया पुढे कसली अडचण आहे ते, का मंदिर बंद आहे वगैरे. आता सगळ्यांना ते असतेच क्युरियोसिटी का नक्की काय असेल. तर आम्ही पण तसंच बघायला चालले. बहुतेक लोक चढत आहेत तेच बघायला. तर आपण पण जाऊन बघूया काय आहे नक्की, मग आपल्याला कळेल. तर काय बघू शकता 5 पायरी मंदिर आहे ना, त्याच्या इथे बंद आहे. कसलं काम चालू आहे पुढे? ब्रिजचं असं सगळे थांबलं तिथे. तर काही 5 पायरीवरनंच आम्हाला परत यायला जातं, कारण पुढे जाऊन नाही रस्ते लोक, काम चालू आहे तिथे. कसं तरी दगड वगैरे कोसळतात ना, तर मग जाऊन नाही देते. मग इथनंच आम्ही परत आलो. तर गाईज
गाईस या ब्लॉगमध्ये एवढंच आणि आता या ब्लॉगला एंड करतो. तर बाकीचं पुढच्या ब्लॉगमध्ये आता उद्याच्या दिवशी आम्ही जाणार आहेत एकविराईच्या डोंगरावर. गडावर न जायला भेटणार वरती, बट आम्ही 5 पायरीच्या मंदिरावर जातील. तिथलं तुम्हाला दाखवेल. बँड वगैरे वाजवून आम्ही जातील. खूप मजा येईल. तर पार्ट 2 बघायला विसरू नका. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.